तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास कथेला लाईक, शेअर, कमेंट तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघूयात नवीन कथा. माणूस मेल्यावर त्याची संपत्ती वाटली जाते, पण काही माणसं अशी असतात की त्यांच्या जाण्यानंतरही त्यांची सावली घरावरून हटत नाही. गावातील रामभाऊ पाटील हे असंच एक व्यक्तिमत्व होतं. संपूर्ण तालुक्यात त्यांच्या नावाला मान होता. गावात शाळा उभी राहिली ती त्यांच्या देणगीतूनच. मंदिराचा जीर्णोद्धारही झाला तो त्यांच्याच मदतीने. आणि कित्येक गरीब मुलींचे लग्न देखील त्यांनी स्वतःच्या खर्चाने लावून दिली होती. त्यामुळे रामभाऊ म्हणजे फक्त एक श्रीमंत जमीनदार नव्हते, तर गावासाठी आधारवड होते. पण काळ कुणासाठी थांबत नाही. वयाच्या 85व्या वर्षी एका पहाटे रामभाऊंनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण गावावरती शोककळा पसरली. बातमी वारासारखी पसरली. सकाळी त्यांच्या वाड्यावर लोकांनी गर्दी जमू लागली. गावातील वृद्धांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, तर तरुणांच्या चेहऱ्यावर आदर. पण त्या गर्दीत काही असेही चेहरे होते ज्यांच्या मनात दुःखापेक्षा वेगळे विचार सुरू झालेले होते. आणि ते होते रामभाऊंचे दोन मुलगे, शंकर आणि दुसरा मोहन. बाहेरून दोघेही दुःखी असल्याचं दाखवत होते, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. बाबांनी एवढी संपत्ती कोणाच्या नावावर बरं केली असेल? अंत्यसंस्कार पार पडले. 13वा झाला. नातेवाईक परत जाऊ लागले. पण वाड्यात अजूनही काहीतरी अनामिक तणाव जाणवत होता. रामभाऊ गेल्यापासून पहिल्यांदाच घरातील लोक एकत्र बसले होते. मोठा मुलगा शंकर आपल्या बायकोला हळू आवाजात म्हणाला, वाडा, शेत, शहरातील प्लॉट बाबांनी सगळं व्यवस्थित वाटून ठेवलं असेल. त्यावर त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही मोठे आहात, जास्त हिस्सा तुम्हालाच मिळायला हवा. दुसरीकडे मोहन आणि त्याची पत्नी वेगळे हिशोब मांडत होते. नातवंडही कान देऊन हे सगळं ऐकत होती. रामभाऊंच्या निधनाला अवघे काही दिवस झाले होते, पण घरात संपत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या दिवशी दुपारी अचानक वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर एक कार येऊन थांबली. कारमधून देशमुख वकील उतरले. गेली 40 वर्ष ते रामभाऊंचे विश्वासू वकील होते. त्यांना पाहताच सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. देशमुखांनी आपल्या हातातील काळी बॅग घट्ट पकडली होती. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचीच शांतता होती, पण डोळ्यांमध्ये एक वेगळंच गांभीर्य आता दिसत होतं. सर्वजण बसल्यावर त्यांनी हळूच बॅग उघडली आणि एक जाड फाईल त्यामधून बाहेर काढली. हॉलमध्ये आता तर पूर्ण शांतताच पसरली होती. घड्याळाच्या टिकटिकण्याचा आवाज सुद्धा एकदम स्पष्टपणे ऐकू येत होता. शंकर अधीर होऊन म्हणाला, साहेब, बाबांनी काय लिहून ठेवलंय ते वाचा. देशमुखांनी एक खोल श्वास घेतला. रामभाऊंनी त्यांच्या मृत्यूपूर्वी माझ्याकडे एक मृत्यूपत्र ठेवले होते. त्यांनी जरा स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्या जाण्यानंतरच ते वाचायचं. हे ऐकताच सर्वांचे कान एकदम टवकारले. आता जमिनी, बंगले, ठेवी आणि सोन्याचा हिशोब समोर येतील अशी सर्वांना खात्री होती. देशमुखांनी पहिलं पान उघडलं. काही क्षण त्यांनी ते वाचलं आणि त्यांच्या भुवयाच उंचावल्या. जणू त्यांनाही त्यातील मजकूर पाहून आश्चर्य वाटलं होतं. काय झालं साहेब? मोहनने विचारलं. देशमुखांनी शांतपणे वाचायला सुरुवात केली. माझ्या कुटुंबासाठी जर तुम्ही हे वाचत असाल तर मी या जगात नाही. माझ्या आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीपेक्षा मला एक गोष्ट महत्वाची वाटते, म्हणजे सत्य. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. शंकरला हे काहीसं विचित्रच वाटलं. तो म्हणाला, संपत्तीबद्दल काय लिहिलंय? देशमुखांनी पुढचं वाक्य वाचलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. माझ्या संपत्तीचा निर्णय घेण्याआधी तुम्हाला 7 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. काही क्षण कोणाच्याच तोंडातून शब्द फुटला नाही. मोहन चिडून म्हणाला, म्हणजे काय? प्रश्नांची उत्तरं? देशमुखांनी दुसरं पान उघडलं. हा, पहिला प्रश्न आहे. सर्वांचे डोळे त्या कागदावरच खिळले.
देशमुखांचा आवाज हॉलमध्ये घुमला. माझा सर्वात मोठा शत्रू कोण होता? प्रश्न ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. शंकर लगेचच म्हणाला, गणपतराव. बाबांचा त्यांच्याशी वर्षानुवर्ष वैर होता. मोहन म्हणाला, नाही, शहरातील महाजन. त्याने बाबांना कोर्टात खेचलं होतं. काही नातेवाईकांनी वेगवेगळी नावं सांगायला सुरुवात केली. जवळपास 10 मिनिटं चर्चा सुरू होती. प्रत्येकाला वाटत होतं की त्याचं उत्तर बरोबर असेल, पण देशमुख वकील शांत बसले होते. शेवटी त्यांनी टेबलावरती हात ठेवला आणि म्हणाले, रामभाऊंनी या प्रश्नाखाली एकच ओळ लिहून ठेवलेली आहे. क्षणार्धात शांतता पसरली. देशमुखांनी हळू आवाजात ती ओळ वाचली. माझा सर्वात मोठा शत्रू माझ्या घरातच बसला आहे. ते शब्द ऐकताच जणू वेळच थांबली. शंकरच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला आणि मोहनच्या कपाळावर तर घामच फुटला. नातवंड एकमेकांकडे पाहू लागली. प्रत्येकाच्या मनात एकच विचार, रामभाऊ नेमकं कोणाबद्दल बोलत होते? देशमुखांनी फाईल बंद केली आणि म्हणाले, पहिल्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न उघडायचा नाही, अशी रामभाऊंची अट आहे. हॉलमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. पण यावेळी ती आता संपत्तीबद्दल नव्हती, ती संशयाबद्दल होती. शंकर मोहनकडे पाहत होता आणि मोहन शंकरकडे, नातवंड आपल्या आईवडिलांकडे. आणि त्या क्षणी रामभाऊ नसतानाही त्यांनी घरात एक अशी ठिणगी टाकली होती जी संपूर्ण कुटुंबाचा चेहरा बदलून टाकणार होती. पहिला प्रश्न समोर येणार होता, पण त्याचं उत्तर शोधताना किती वर्षांची रहस्य बाहेर येणार होती याची कल्पना तिथे बसलेल्या मात्र कुणालाच नव्हती. तर आता पुढच्या भागात बघूया या प्रश्नाचं उत्तर नक्की काय असेल. पुढची कथा बघण्यासाठी भाग 2 नक्की बघा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कथेचे पुढचे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.